हॅलो नमस्कार, मी प्रियाज इन्क्रेडिबल पॉईंट या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. खरं तर आज एक रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी. तुम्हाला नेहमीच माझ्या रेसिपीज आवडतात, तुम्ही खूप प्रेम करता आणि भरभरून त्याला प्रतिसाद देता. त्याच्यामुळे मी आज एक हटके रेसिपी आणली आहे. ती आहे की आज आपण वांग्याचं भरीत तर नेहमीच खातो, पण त्याच्यापेक्षाही चांगलं होणार एक भरीत मी तुम्हाला सांगणार आहे. हो, एक मिनिट थांबा. दीपलक्ष्मीचं मध्ये मध्ये चाललंय, तिलाच वाटतं आई काय करते. सो मी आज तुम्हाला एक छान भरीत सांगणार आहे. ते म्हणजे आहे गिलक्याचं भरीत. कदाचित काही जणांना माहिती असेल किंवा काही जणांसाठी ऐकायला पण नवीन असेल की गिलक्याचं भरीत कसं असतं. मोस्टली काय होतं की आपल्याला बऱ्याच जणांना गिलके दोडके नाही आवडत, तर अशा मुलांसाठी किंवा अशा लोकांसाठी हे गिलक्याचं भरीत ही परफेक्ट रेसिपी आहे. गिलक्याचं भरीत जे आहे ते एकदम परफेक्ट रेसिपी आहे. न आवडणाऱ्यांना पण अगदी आवडीने खातील ते लोक. खूप छान होतं, वांग्यापेक्षाही छान असं म्हणायला हरकत नाही. तर ते कसं करायचं याची मी डिटेल रेसिपी शेअर केली आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि चला तर मग आपण बघूयात की गिलक्याचं भरीत कसं करायचं ते. इथे मी आता सगळ्यात अगोदर गिलके जे आहे ते गोल आकारामध्ये कट करून घेते. बघू शकता तुम्ही. आता कढई तापवायला ठेवली आहे, त्यात गिलके घातले आहेत. त्याच्यावरून थोडंसं तेल टाकलं आहे ते परतवण्यासाठी. आता छान परतवून घेते आहे. सगळीकडनं तेल व्यवस्थित लागलं पाहिजे. तुम्ही बघू शकता. आता त्यावरती मी थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे जेणेकरून ते जे गिलके आहेत ते मऊ अगदी शिजतील आणि आपल्याला जसं भरितासाठी टेक्स्चर पाहिजे तसं त्या गिलक्यांचं टेक्स्चर होईल. आणि थोडंसं मीठ घालते जेणेकरून ते गिलके जे आहे ते पटकन शिजतील. आता यावर काय करायचं, एक वाफ येण्यासाठी एक झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनटं वाफ काढायची. तुम्ही बघू शकता की वाफ काढल्यानंतर गिलके किती मऊसूत शिजले आहेत. आता आपण काय करायचं, एकीकडे तयारी करून ठेवायची. कोथिंबीर, कांदा आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी करून ठेवला आहे. मी मॅशरने जे आहे ते गिलके मॅश करून ठेवले आहे. पाहू शकता, नेहमीचं मसाल्याचा डबा. आता कढई तापवायला ठेवली आहे, त्यात थोडंसं तेल घालायचं. तेल तापलं की त्यात जिरं, मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची. बघा, तेल टाकलं मी. आता थोडंसं तापलं की आता त्याच्यामध्ये काय करेन की अगदी थोडी मोहरी टाकून बघेल. तडतडली की मग जिरं, थोडंसं आणखी जिरं घातलं आहे. त्यानंतर हिंग, आता काय करायचं, हिरवी मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा. त्यानंतर लगेचच कांदा घालायचा आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंग होईपर्यंत. तुम्ही बघू शकता. आता यात काय करायचं, लवकर परतवण्यासाठी त्यात थोडंसं हलकंसं मीठ घालायचं. लक्षात ठेवा, आपण अगोदर पण मीठ घातलं आहे, ते लक्षात ठेवूनच चवीनुसार आता मीठ घालायचं आहे, नाहीतर परत खारट व्हायचं. त्यामुळे मी आता इथे अंदाजाने मीठ घालते आहे. आणि हे छान असं गुलाबी रंग होईस्तोवर परतवून घ्यायचा कांदा. शेंगदाणे घातले आहे तुमच्या आवडीनुसार. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी चालतील. आता मी इथे हळद, थोडीशी धनेपूड, थोडंसं लाल तिखट. मी ज्या मिरच्या घेतल्या आहेत त्या खूप अशा तिखट नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट घालते. आणि हे जे मॅश केलेलं आहे ते सगळं गिलक्याचं भरीत आता कढईमध्ये इथे टाकलं आहे मी. आता याला छान मस्त परतवून घ्यायचं. बघा, रंग किती छान सुरेख आला आहे. छान दिसायला लागलं आहे भरीत. पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. तुम्हालाही नक्की आवडेल. त्याच्यामुळे म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे अशांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ज्या मुलांना आवडत नसेल ते नक्की 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 खातील ही. आता मी इथे भरपूर चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि एकदम मस्तपैकी हलवून घेतलं आहे, परतवून घेतलं आहे सगळं भरीत. आणि एक छोटीशी वाफ काढणार आहोत आपण. त्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची आहे. इथे लाईट गेली असल्यामुळे इतक्या व्यवस्थित लाईटमध्ये दिसत नाही तुम्हाला रंग भरिताचा, पण छान झालं आहे भरीत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला मी उजेडात दाखवते की ॲक्च्युली भरीत कसं दिसतंय म्हणून. पण हे तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत मस्त एन्जॉय करू शकता. तुम्ही बघू शकता की भरिताचा रंग किती छान झाला आहे.
आणि हे चवीलाही तितकंच भारी लागतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दीपू हाय कर. हाय. तिला उत्सुकता असते की काय चाललंय म्हणून. सो तिच्याकडनं पण तुम्हाला सगळ्यांना हाय. आता बाय बाय कर. बाय.